यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत येवल्यातील शरद पवार गट तसेच सर्वपक्षीय यांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली। यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शरद पवार गट तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते या शोकसभेला उपस्थित होते। शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीला, जनतेसाठी केलेल्या कार्याचा आणि त्यांचा अभ्यासू नेतृत्वाचा आढावा घेतला। अजित पवार हे केवळ राजकीय नेते नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व होते, अशा भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या। यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला अजित पवार यांचे नाव देऊन त्यांचा पुतळा उभारण्यात यावा असा प्रस्ताव यावेळी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी मांडला असता युवा नेते कुणाल दराडे यांनी अनुमोदन दिले। यावेळी सर्व उपस्थितांनी हात वर करत सदर प्रस्तावाला मंजुरी दिली। आज या ठिकाणी शोक सभेचं आयोजन माणिकराव शिंदे, मी स्वतः, त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि इतर सर्वांच्या माध्यमातून केलेलं होतं। या शोकसभेत अनेकांनी आपले विचार मांडत असताना मी या शोकसभेमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करून त्या ठिकाणी दादांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा असा मांडलेला ठराव या सभेने सर्वानुमते मंजूर केलेला आहे। या प्रस्तावाला शिवसेनेचे जे इथले स्थानिक जे दराडे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनीच हा प्रस्ताव मान्य केला। त्याप्रमाणे या प्रस्तावाचा पाठपुरावा देखील करून दादांची या येवले तालुक्याकरता असलेलं योगदान आणि त्याची आठवण जपण्याचा आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत, हे या शोकसभेमध्ये मला आवर्जून सांगावं लागतं। आणि दादांच्या जाण्याने झालेलं महाराष्ट्राचं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे हे तर सर्वांनीच मान्य केलेलं आहे। तेव्हा दादांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभावी अशी या ठिकाणी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो।